नमस्कार. माझं नाव श्रेयश गुणेकर. आज आपण फाउंडेशन कोर्समध्ये फ्लावरिंग प्लांट्स नावाचं चॅप्टर बघणार आहोत. तर चला चालू करूया. आपण आधी बघूया फ्लावरिंग प्लांट्स मधले पार्ट्स काय काय असतात. हा एकदम बेसिक टॉपिक आहे. यातलं तुम्हाला जे काही आहे ते खूप बेसिक आहे आणि तुम्हाला हा फ्युचरमध्ये खूप कामी पडेल. तर आधी आपण या बेसिक डायग्राम पासून किंवा बेसिक फोटो पासून चालू करूया, इमेज पासून. तर या बेसिक इमेज मध्ये तुम्हाला काय दिसतंय की आपल्याला एक सिंपल प्लांट दिलाय. त्या प्लांटमध्ये त्याचे पार्ट्स दाखवलेत. काय काय पार्ट्स आहेत तुम्ही बघू शकता. खाली त्याचे मूळ दाखवले, मूळ म्हणजे रूट्स. त्याच्यानंतर स्टेम दाखवले गेलेले, फळं दाखवलेले आहेत, फुलं दाखवले आहेत, लिव्स दाखवले आहेत. या सगळ्या प्रकारचे आपल्याला दाखवले. तर आपण ते एक एक करून स्टडी करणार आहोत. तर पहिले आपण बघूया की प्लांट आपण कसं डिवाइड करतो. म्हणजे आपण प्लांटच्या सिस्टीम नुसार कसं डिवाइड करतो. तो म्हणजे समजा एखादा आपल्याकडे प्लांट आहे, तर त्याच्यात आपण कसं डिवाइड करतो. एक असते आपली रूट सिस्टीम आणि दुसरी असते शूट सिस्टीम. तर रूट सिस्टीम म्हणजे काय की जे आता आपल्या जमीन आहे, जमिनीमध्ये झाड आहे, त्या जमिनीच्या खालचा जो भाग काय आहे झाडाचा, तो काय आहे त्याच्या रूट मध्ये धरला जातो. झाडाचे रूट्स म्हणजे मुळं. आणि त्याच्यानंतर शूट मध्ये काय काय येते. मग शूट मध्ये आपण पकडतो झाडाची स्टेम. त्याच्यानंतर पकडतो आपण लिव्ज म्हणजे लीफ. त्याच्यानंतर पकडतो फ्लावर्स आणि फ्रुट्स. तर एक एक करून आपण याचे पार्ट्स बघूया आणि त्याच्यानुसार स्टडी करूया. तर आपण चालू करूया रूट पासून. तर रूटची आपली बेसिक डायग्राम आहे. रूट म्हणजे काय असतात. रूट म्हणजे झाडाची मुळं जी की झाडाच्या जमिनीखाली असतात. आणि मुळांचं काम काय असतं, झाडाला पाणी, न्यूट्रिशन वगैरे, मिनरल्स जे असतात, क्षार वगैरे आपण म्हणतो, ते झाडाला प्रोव्हाइड करणं. तर मग त्यातल्या त्यात मग रूटचं स्ट्रक्चर कसं असतं. म्हणजे आपण आपल्या इझी वेसाठी आपण काय केलेलं आहे की रूटचं एक पॅटर्न तयार केलेला आहे. म्हणजे काय की जिथं समजा झाडाची स्टेम आहे आणि हे आपलं जमिनीच्या खालचा भाग आहे, तर स्टेमचा जो कंटिन्यूड पार्ट आहे त्याला आपण रूटचा, तिथून आपली रूट चालू होते आणि त्याला आपण काय म्हणलंय प्रायमरी रूट. जिथून खरी आपली रूट चालू होते म्हणजे सगळ्यात पहिला भाग रूटचा. त्याच्यानंतर काय झालं, त्या प्रायमरी रूटने एक फांदी दिली, एक ब्रांच दिली. त्याला आपण दुसरं काय नाव दिलं, सेकंडरी रूट. तुम्ही या डायग्राम मध्ये बघू शकता की जो मेन रूट आहे प्रायमरी, त्याचा आपण एक फांदी पडलेली, त्याला आपण काय म्हणतो सेकंडरी रूट. आणि समजा त्या सेकंडरी जो रूट आहे त्यांनी सुद्धा एक फांदी दिली किंवा त्याने अजून अनेक फांद्या दिल्या, बघू शकतो तुम्ही. त्याला आपण काय म्हणायचं, टर्शरी रूट. म्हणजे पहिला असतो प्रायमरी रूट, दुसरा सेकंडरी रूट आणि तिसरा टर्शरी रूट. तर हे सोपा आपला पॅटर्न आहे रूटचा, जो प्रत्येक आपल्याला झाडाच्या खाली दिसून येणार आहे. त्याच्यानंतर समजा एखादा रूट आपण घेतला, हा झाला पॅटर्न. पॅटर्न बघितला आपण, प्रायमरी, सेकंडरी, टर्शरी. त्याच्यानंतर एखादा रूटचा पार्ट घेतला आपण, जसं याच्यात दाखवलं या डायग्राम मध्ये, तर त्या रूटच्या पार्टमध्ये आपल्याला काय काय भेटून येईल. तर या मॅग्निफाईड व्ह्यू आपल्याला या डायग्राम मध्ये दिसेल बघा. तर वरती तुम्हाला दिसत असेल एक रूटचा पार्ट आहे. त्या पार्टमध्ये छोटे छोटे असे फायबर लाईक छोटे छोटे रूट्स निघलेले, अजून पार्ट्स निघले, त्याला आपण काय म्हणतो, रूट हेअर. रूट हेअर काऊन, कारण ते एकदम हेअर लाईक, एकदम बारीक असतात. आणि त्याचं काम काय, समजा आता एवढे हेअर लाईक ते आउटग्रोथ आपल्याला दिसतात, इथं बाहेर निघताना दिसतात. तर त्याचं काम काय की ते सरफेस एरिया वाढवत आहेत. सरफेस एरिया वाढला की मग वॉटर ऑब्झर्वेशन वाढणार आणि त्याचा फायदा प्लांटला होईल. त्याच्यानंतर शेवटी तुम्हाला दिसून येत असेल एकदम टोकाला, हे प्रत्येक रूट मध्ये सापडणार आहे आपल्याला. प्रायमरी असू दे, सेकंडरी असू दे, टर्शरी असू दे, जो प्रत्येक रूटचा पार्ट आहे तिथं आपल्याला हे रूट हेअर्स आणि रूट कॅप, म्हणजे हा जो शेवटचा पार्ट आहे आपण त्याला काय म्हणतो, रूट कॅप. म्हणजे एखाद्याला तुम्ही बघितलं असेल, आपण डोक्याच्या वरती कॅप घालतो, समजा हे रूटचं हेड आहे, त्याच्यावरती एक अशी टोपी सारखं बनलेलं आहे, म्हणून त्याला आपण काय म्हणतो, रूट कॅप. आणि याचं काम काय की हे टिप ऑफ द रूटला प्रोटेक्ट सुद्धा करते. आणि तुम्ही जर समजा एखादी ड्रिलिंग मशीन वगैरे बघितली असेल जमीनमध्ये खोदत जाते, तर तेच काम आपलं रूट सुद्धा करतेच आहे ना. मग तेच जर काम करत असेल तर मग त्याला एक ड्रिलिंग मशीन सारखं जे पुढचं एंड असते ते सुद्धा प्रोव्हाइड केलेले आहे, म्हणून त्याला आपण काय म्हणतो, रूट कॅप.
जे प्रोटेक्ट पण करते आणि ड्रिलिंग सारखं काम पण करते. ते हे झालं रूटचं. त्याच्यानंतर आपण काय बघूया, स्टेमचा पार्ट बघूया. ठीक आहे, आता हे जे आहे आपल्याला एखादा स्टेमचा पार्ट दाखवलाय, म्हणजे हा खरं तर पूर्ण प्लांटच आहे. प्लांटमध्ये आपण रूट सिस्टीम बघितलेली आहे, प्रायमरी सेकंडरी रूट सिस्टीम, टर्सरी रूट सिस्टीम. त्याच्यानंतर आपण आता स्टेमचं बघूया. आता तुम्ही बघू शकता स्टेमचे आउटग्रोथ काय काय असतात. लिव्ज आहेत, म्हणजे पूर्ण शूट सिस्टीम झाली. त्यात काय झालं, लिव्ज आहेत, नंतर फ्रुट्स आहेत, फ्लावर्स आहेत. पण जिथं जिथं लिव्स तयार होतात किंवा जिथं जिथून लिव्स बाहेर पडतात किंवा जिथं जिथून बर्ड्स बाहेर पडतात, त्या पार्टला आपण काय म्हणतो, नोड. काय म्हणतो, नोड म्हणतो. आणि समजा हा एक नोड आहे आणि हा एक नोड आहे किंवा हा एक नोड आहे समजा, तर या दोघांमधला जो पार्ट आहे त्याला आपण काय म्हणतो, इंटर नोड. इंटर म्हणजे काय, दोघांच्या मधला पार्ट, म्हणून आपण त्याला काय म्हणतो, इंटर नोड. इथपर्यंत कळलं सगळ्यांना. म्हणजे काय, एक आहे नोड आणि दुसरा काय आहे, इंटर नोड. आणि बाकी आपण फ्लावर, फ्रूट आणि लीफ पुढं पुढं जसं जसं जाऊ तसं जसं बघणार आहोत. स्टेम मध्ये जास्त काय नसतं, फक्त स्टेमचं काम काय असतं की झाडाला एक सपोर्ट सिस्टीम देणं, अजून जे काही आपलं वॉटर मिनरल आपण ऑब्झर्व करतोय ते आपल्याला लिव्स पर्यंत, फ्रुट्स पर्यंत, फ्लावर्स पर्यंत प्रोव्हाइड करणं, हे आपलं स्टेमचं काम असतं. आणि स्टेमचं अजून काय काम असतं की स्टोरेज जे असतं कशाचं, समजा आता आपली ह्युमन बॉडी आहे, तर ह्युमन बॉडीमध्ये स्टोरेजचं फॉर्म कुठलं असतं, ग्लायकोजन असतं. तसंच प्लांटमध्ये जे की आपल्याला एनर्जीसाठी स्टोरेज लागतो, ते स्टोरेज कुठे ठेवलेलं असतं, स्टेम मध्ये असतं. आणि स्टेम मध्ये तुम्ही बघाल दोन सिस्टीम असतात, की जे वॉटर कंडक्शनची सिस्टीम असते आणि एक फूड कंडक्शनची सिस्टीम असते. तशी आपली बॉडीमध्ये असते, तशी प्लांटमध्ये पण असते. तर मग ती कोणची कोणची आहेत, त्याचे फक्त तुम्ही नाव लक्षात ठेवले तरी खूप झालं. म्हणजे जी वॉटर कंडक्शनची कोणची आहे आणि फूड कंडक्शनची कोणची आहे. वॉटर कंडक्शनचे आपण नाव देतो झायलेम आणि फूड कंडक्शनचे नाव देतो आपण फ्लोएम. वॉटर कंडक्शन म्हणजे कुठून, रूट्स कडून स्टेम कडं. तुम्ही याचे नाव जरी लक्षात ठेवले तरी खूप झालं. तर आपण आता पुढे जाऊया. पुढे काय बघणार आहोत आपण, पुढे बघणार आहोत आपण स्टेमचाच पार्ट, लीफ. आता लीफ मध्ये तुम्ही बघता, तुम्हाला आपलं साधं आपण लीफ तर दररोजच बघतो, पण त्याला आपण एवढं कधी जवळून कधी बघत नाही. तर आज आपण त्याला बघूया. तर समजा हा लीफचा पार्ट आहे, हा ही झाडाची समजा इथं समजा नोड असला आपला स्टेमचा, स्टेम आहे त्याचा नोड आहे, तिथून काय आलं, लीफ तयार झाला. तर मग तिथं जे बेस तयार झालेला आहे लीफचा, त्याला आपण काय म्हणतो, लीफ बेस. इथं नाव दिलेलं नाहीये. आणि त्या लीफ बेस पासून ऍक्च्युली आपला जो तयार होतोय पान, तो जो पार्ट आहे, तो दोघांना कनेक्ट करणारा पार्ट कोणता आहे, पिटिओल. काय पार्ट आहे, पिटिओल, किंवा आपण त्याला लीफ स्टॉक सुद्धा म्हणतो. ते झालं. त्याच्यानंतर आपण बघू शकता याच्यात लीफ मध्ये काय काय दाखवलेलं आहे. एक तर आपला हिरवगार एकदम पार्ट दिसतोय, त्याला आपण काय नाव, त्याला काय म्हणतो आपण, लॅमिना किंवा लीफ बेड किंवा लीफ ब्लेड असं म्हणतो. त्याच्यानंतर तुम्हाला दिसत असेल की इथं असे एक मेन वेन आली आहे, त्याच्यानंतर त्याच्या अशा फांद्या फुटलेल्या आहेत. तर हे काय आहे की जो काही आपला जो झायलमचा फ्लो चालू होता किंवा जे वॉटर कंडक्शन आलंय रूट पासून स्टेम नंतर आपलं इकडे गेलं लीफ पर्यंत गेलेले, तर ते कसं होतंय की आता लीफला सुद्धा गरज आहे. कशाची गरज आहे, पाण्याची. तुम्हाला माहित असेल, तुम्ही जर ऐकलं असेल फोटोसिंथेसिस जर तुम्हाला माहित असेल, तर आपल्याला काय काय लागतं, एक लागतं आपल्याला सनलाईट लागत असतं झाडाला. त्याच्यानंतर काय लागतं, पाणी लागतं H2O. आणि त्याच्यानंतर लागत असतं CO2. CO2 आपण जो आपल्या रेस्पिरेशन थ्रू बाहेर फेकतो, आपल्या श्वसन थ्रू बाहेर फेकतो, तोच प्लांट घेतात आणि ऑक्सिजन बाहेर सोडतात आणि तोच आपण घेतो. ही सायकल तर सगळ्यांना माहितच असेल.
ही जी चालू असते, CO2 बाहेर फेकायचा, ऑक्सिजन आपण आत घेतो. झाडं काय करतात, CO2 आत घेतात, ऑक्सिजन बाहेर फेकतात. तर या 3 गोष्टी लागत असतात कशासाठी, फोटोसिंथेसिससाठी. या 3 गोष्टी लागल्या. पण आता CO2 कसा भेटणार, H2 लाईट, तर आपण त्याला सनलाईट आपोआप झाडाला भेटून जाईल, डायरेक्ट पानावर येऊन सनलाईट पडेल, त्याच्यानंतर लाईट भेटून जाईल. तर वॉटर कसा भेटणार, तर वॉटर भेटायचं काम या वेन्स करतात. म्हणजे काय, एक मधातली जी वेन आहे ती सरळ जाणार आहे टोकापर्यंत, त्याला आपण काय नाव देतो, मिड रेब किंवा मेन वेन. आणि त्याचे ब्रांचेस देते आजूबाजूला ती, जे की बाकीच्या ज्या लिफ्टच्या पार्टला आहे त्याला ते सपोर्ट करत, त्याला आपण काय म्हणतो, वेन्स. त्या वेन्स थ्रू काय म्हणतो, एक तर झाडाला असं सपोर्ट पण भेटतंय की, किंवा म्हणजे एक त्याला स्ट्रक्चरल सपोर्ट भेटते, जसं आपल्या स्केलेटन असते तसं त्याला स्ट्रक्चरल सपोर्ट भेटतंय. आणि त्याचबरोबर काय होतंय की पाण्याचा, म्हणजे त्याला पाणी पण भेटते कशासाठी, फोटोसिंथेसिससाठी. तर तुम्ही वाचलं असाल तर तुम्हाला माहित असेल फोटोसिंथेसिस. एवढं झालं. आणि नंतर मग CO2 कसं भेटल किंवा CO2 कसं जाईल, तर तुम्ही जर पुढे जाऊन शिकाल किंवा तुम्हाला जर माहित असेल, तर झाडात असे छोटे छोटेसे ओपनिंग्स असतात जे आपल्या डोळ्याने दिसत नाही. आता तुम्हाला दिसत असेल इथं मी काढलंय म्हणून, पण जे आपल्या डोळ्याने दिसत नाही असे छोटे 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 एकदम रिंगासारखे भेद असतात. त्याच्यातून काय होते की बाहेरचा CO2 आत जाते आणि आतला O2 बाहेर येते. त्याला आपण काय म्हणतो, स्टोमाटा. काय म्हणतो, स्टोमाटा. तर एवढं आहे लीफ मध्ये की तुम्हाला लक्षात ठेवायचं. एक तर लीफ बेस, पिटिओल, जसा लॅमिना, नोड पासून लीफ तयार होते ते. नंतर वेन्स कसं असतात, एक असते मधातली मेन वेन, मिड रीप, नंतर वेन्स. नंतर फोटोसिंथेसिस जेव्हा तुम्हाला शिकाल तेव्हा तुम्हाला कळून जाईल की स्टोमाटा वगैरे काय असतं. पण त्यात तुम्ही लक्षात ठेवा की गॅसियस एक्सचेंजसाठी स्टोमाटा असतो. आता याच्यानंतर बघूया आपण की जो वेन्स असतात त्याचा एक पॅटर्न असते लीफ मध्ये, आपण बघतो पण आपण कधी लक्ष देत नाही की लीफ मध्ये असला पॅटर्न आहे किंवा असा पॅटर्न आहे. तर तुम्ही बघितलं असेल की, तुम्हाला दाखवतो. तर हे बघा की आता याच्यात तुम्ही ह्या याच्यात बघताल तुम्हाला एक व्हेन्स जे आहेत ते असे जाताना सरळ दिसतात, किंवा लीफ जे लॅमिना आहे त्याला पॅरलल दिसतील, म्हणून आपण याला काय म्हणतो, पॅरलल व्हेनेशन. आणि तुम्ही जर हा पार्ट बघितला तर तुम्हाला याच्यात जो पार्ट आहे किंवा ह्याच्यात जो वेन्सचे ब्रांचेस आहेत ते एकदम अजून घट्ट ब्रांचेस बनलेले नसतील. म्हणजे याचं प्रायमरी ब्रांच आली, नंतर सेकंडरी आली, जशी आपण रूट मध्ये बघितलं टर्शरी आली. त्याच्याने काय होतंय की त्या लीफला एकदम असा फ्रेमवर्क भेटून चालला. त्या फ्रेमवर्क भेटल्यामुळे काय होते की असं जाळीदार पॅटर्न तयार होते. त्यामुळे आपण त्याला म्हणतो रेटिक्युलेटेड पॅटर्न. रेटिक्युलेटेड म्हणजे काय की जाळीदार नेटवर्क तयार होते, त्याला आपण काय म्हणतो, रेटिक्युलेटेड पॅटर्न. ठीक आहे, एवढं झालं. आता पॅरलल पॅटर्न आणि रेटिक्युलेटेड पॅटर्न एवढंच तुम्हाला दोन लक्षात ठेवायचे सध्यापुरती. तर पुढे बघूया आपण. हा इंटरेस्टिंग पार्ट आहे. म्हणजे तर हा पार्ट आहे आपला फ्लावरचा. फ्लावर मध्ये काय काय पार्ट असतात हे आपल्याला बघायचे. तर काय फ्लावर मध्ये पार्ट आपण बघूया. तर समजा आता तुम्हाला स्क्रीनवर फ्लावरचं एखादं चित्र दिसत असेल, तर समजा आपण इथे एखादी स्टेम काढली. स्टेमचा हा जो पार्ट आहे हा काय, बरोबर नोड आहे. तर नोड पासून फ्लावरचा एक पार्ट अरेंज झाला, जो हिरवागार तुम्हाला दिसत असेल पार्ट, त्याला आपण काय म्हणतो, पेडिसेल, किंवा काय म्हणतो आपण, पेडंकल. त्याच्यानंतर तुम्हाला हाच पेडंकल जो कंटिन्यू झालेला दिसत हिरवा पार्ट तुम्ही बघू शकता इथं. त्याला आपण काय नाव दिलं इथं डायग्राम मध्ये, काय नाव दिलेलं आहे, सेपल. त्याला आपण अजून काय म्हणतो, कॅलिक्स. काय म्हणतो, कॅलिक्स. म्हणजे जो हिरवागार पार्ट आहे त्याचं नाव काय, कॅलिक्स. आणि तुम्हाला कलरफुल पार्ट दिसत असतील 1 2 3, त्याचं नाव काय, पेटल, किंवा त्याला आपण काय म्हणतो, करोला. करोला कसा असतो, कलरफुल असतो. मग त्याच्यावर तुम्ही लक्षात ठेवू शकता, कलरफुल करोला असं तुम्ही लक्षात ठेवू शकता. आणि पुढचा पार्ट सांगायचा आहे तुम्हाला आधी सांगतो की फ्लावरचं फंक्शन काय असतं.
तर फ्लावर हा एक रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन, प्लांटचा रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन फ्लावर आहे. म्हणजे काय की फ्लावर फ्लावर पुढे जाऊन काय तयार करणार आहे, सीड आणि फ्रूट तयार करणार आहे. आणि हा फ्रूट फर्टिलाइज होऊन नंतर काय तयार करणार आहे, पुढचा प्लांट तयार करणार आहे. म्हणजे प्लांटची प्रोजेनी पुढे नेणार आहे. म्हणजे फ्लावर काय ऍक्ट करतोय, रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन ऍक्ट करतो. काय काय ऍक्ट करतोय, रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन ऍक्ट करतो. समजा आपण याला रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन असं म्हणलं तर मग काय असणार आहे, एक मेल पार्ट असायला पाहिजे आणि एक फिमेल पार्ट असायला पाहिजे. म्हणजे काय, तुम्ही डायग्राम मध्ये बघा, तुम्हाला एक पिस्टिल नावाचं दिसत असेल, पिस्टिल नाव. तर पिस्टिल म्हणजे काय की हा जो फनेल शेप पार्ट जो दिसतोय पूर्ण पिवळ्या कलरचा, तर हा काय पिस्टिल आहे. पिस्टिल किंवा आपण याला काय म्हणतो, गायनोशियम. म्हणजे काय, हा आहे फिमेल पार्ट. आणि त्यातल्या त्यात हा जो ओपनिंग आहे या फनेल शेप पार्टची, त्याला काय नाव आहे, स्टिग्मा. नंतर स्टिग्मा नंतर खाली जो फनेल शेप पार्ट चाललाय त्याला काय नाव आहे, स्टाईल. आणि त्याच्यानंतर तुम्हाला दोन नावं खाली दिसत असतील, एक आहे ओव्हरी आणि एक आहे ओव्ह्यूल. तर हा जो ओव्हरी आहे, हा जो बाहेरचा पार्ट आहे याला काय नाव आहे, ओव्हरी. आणि त्यातल्या आतला जो पार्ट आहे त्याला काय नाव आहे, ओव्ह्यूल. तर ओव्हरी खरं तर काय तयार करत असते माहिती आहे का, फ्रूट तयार करत असते. आणि ओव्ह्यूल काय तयार करत असते, सीड. म्हणजे काय, तर या फ्लॉवरचं जेव्हा केव्हा फर्टिलायझेशन होईल त्याच्यानंतर काय तयार होणार आहे, एक फ्रूट तयार होणार आहे. त्याच्या अंदर काय असणार आहे, एक सीड असणार आहे. केव्हा, जेव्हा फर्टिलायझेशन होईल तेव्हा. नंतर आता तुम्हाला फिमेल पार्ट काय आला, फिमेल पार्ट कोणता, गायनोशियम. पुढला काय, मेल पार्ट. आता तुम्हाला एक स्टेमेन नाव दिसत असेल, स्टेमेन नाव दिसेल, तर हा स्टेमेन जे आहे तोच आहे मेल पार्ट. त्यात काय आहे, तुम्हाला एक अँटिनलाइज स्ट्रक्चर दिसत असेल इथं, 1 2 3 आणि 4 असे अँटिनलाइज स्ट्रक्चर दिसत असतील. ते काय आहेत, आणि त्यातल्या तुम्हाला त्या एक जर अँटिनलाइज स्ट्रक्चर घेतला आपण, स्टेमेन जर एक घेतला, त्यात काय वरचा जो पार्ट आहे त्याचं नाव काय आहे, अँथर. आणि तो जो लंबुळका पार्ट आहे किंवा त्याला आपण म्हणतो सरळ जो पार्ट आहे तो काय आहे, फिलामेंट. म्हणजे स्टेमेन कशापासून कंपोज आहे, एक आहे अँथर जी टोपीसारखा पार्ट आहे, आणि नंतर काय फिलामेंट. या स्टेमेनलाच आपण अजून काय म्हणतो, अँड्रोशियम. म्हणजे हा काय पार्ट आहे, मेल पार्ट. आणि या अँथर मध्ये काय असते माहितीये का, स्पोर्स असतात. आणि स्पोर्स काय आहेत, जेव्हा स्पोर्स या फनेल शेप स्टिग्मावर पडतील आणि आज जाऊन ओव्हेल सोबत फर्टिलायझेशन करतील, तेव्हाच सीड तयार होईल. काय तयार होईल, सीड. आणि या प्रोसेसला आपण म्हणतो फर्टिलायझेशन. जे तुम्ही पुढे जाऊन शिकसाल तेव्हा तुम्हाला ही प्रोसेस अजून चांगली कळून जाईल. तात्पुरते तुम्ही याचे पार्ट लक्षात ठेवा, जेणेकरून जेव्हा तुम्ही फर्टिलायझेशन शिकसाल तेव्हा तुम्हाला फर्टिलायझेशन सुद्धा सोपं जाईल. एवढं झालं. याच्यानंतर आपण काय पार्ट करणार, फ्रूटचा पार्ट बघणार. त्याच्या आधी एक डायग्राम बघून घेऊ आपण, ती म्हणजे ही डायग्राम. आताच तुम्हाला सांगितलं की हा जो पार्ट आहे याचं काय नाव आहे, ओव्हरी. त्याच्या अंदर काय आहेत, ओव्ह्यूल्स. त्याच्यानंतरचा हा जो पार्ट आहे, जो ओपनिंग आहे गायनोशियमची, त्याचं नाव काय आहे, स्टिग्मा. आणि तो जो फनेल शेप पार्ट आहे त्या काय आहे, स्टाईल. तर जेव्हा केव्हा फर्टिलायझेशन झालं, आणि हा काय पा तुम्ही याच्यात दिसेल की मेल पार्ट काय, फिलामेंट आहे आणि स्टेमेन आहे. म्हणजे पूर्ण पार्ट स्टेमेन आहे आणि फिलामेंट, आणि इथलचा पार्ट अँथर आहे. जेव्हा केव्हा अँथरचे स्पोर्स फनेल शेप मधून आत जातील आणि ओव्हल सोबत ओव्हरी मध्ये फ्यूज होतील, तेव्हा ओव्हरीचं काय तयार होईल, फ्रूट तयार होईल. आणि ओव्हल्सचं काय तयार होईल, सीड तयार होईल. आणि हे जे पार्ट आहेत, पेडंकलचं पेडंकल तसं राहील, सेपलचं सेपल, आता हे टोमॅटोचा आपला फ्रूट आहे त्याच्यात तसंच राहील. आणि बाकीचा जो पार्ट आहे, हा जो आपला करोला आहे, कॅलिस तसंच राहिला. करोला काय शेड ऑफ झाला. हा तुम्हाला फक्त एवढं सांगितलं की जेव्हा आपण फ्लावरचं फ्रूट तयार होते तर ट्रान्झिशन कसं होते, एवढं तुम्हाला सांगण्यासाठी ही स्लाइड मी ठेवली आहे. याच्यानंतर आपण बघू फ्रूटचे पार्ट. आता तुम्हाला ही फ्रूटची स्लाइड दिसत असेल, तर फ्रूट कशापासून कंपोज असतं. आपण जेव्हा साधं फ्रूट बघतो त्यात काय असतं,
एक सीड असतं आणि त्याच्या भोवती एक मोठी कवरिंग असते. तर सीड आहे आपल्याला माहित आहे, सीडच्या आपण पार्ट्स पण आपण बघणार आहोत. पण त्याच्या भोवती जी कवरिंग आहे ती कशापासून कंपोज आहे? तर एक असते एक्झोकार्प, कार्प आपण सफिक्स लावतो, एक असते मिझोकार्प आणि एक असते एंडोकार्प. ही सगळ्यात आतली आहे, सगळ्यात आतली जी आहे ती काय आहे? एंडोकार्प. एंडो म्हणजे काय? इनर, इनर लेअर आहे. त्यानंतर एक्झो, एक्झो कुठे आहे? बाहेर आहे. एक्झो म्हणजे काय? आउटर लेअर. आणि मधातली जी आहे, ही जी मधातली जी लेअर आहे, इथं खरं तर फ्रूटचं सगळं स्टोअर फूड असतं, जे की सीडसाठी न्यूट्रिशन देत असतं. आणि सपोर्टचं काम सुद्धा हेच करतं. कारण मिझोकार्प जर हा जर झाडाचा झाड असेल किंवा मोठाचा मोठा असेल, जेव्हा केव्हा आपण फळ झाडावून पडल, जेव्हा केव्हा आपण फळ झाडावून पडल, तर हा सीडला प्रोटेक्ट करायचं काम कोण करेल? मोठ्याच्या मोठं गर्थ करेल. कारण सीड हे महत्वाचं आहे. सीड काय आहे की पुढच्या प्लांटला ते जनरेट करणार आहे. सीड जेव्हा जर्मिनेट होईल तेव्हा नवीन प्लांट तयार होणार, तर ते प्लांटसाठी तर खूप महत्वाचं आहे. म्हणून ही जी पूर्णची पूर्ण लेअर फॉर्म करते प्लांट त्याच्या भोवती, त्याला आपण काय म्हणतो? पेरी कार्प. म्हणजे एक्झो, मिझो आणि एंडो धरून काय तयार होणार आहे? पेरी कार्प. तर फ्रूटसाठी तुम्ही सध्या एवढंच लक्षात ठेवा, काय टोटल सीड आणि पेरी कार्प. म्हणजे फ्रूट कशामधून कंपोज होते? सीड प्लस पेरी कार्प. ठीक आहे, आता याच्या पुढे बघूया आपण. तुम्हाला सध्या एखादा इमेज म्हणून एक फ्रूट दाखवतोय, ते म्हणजे आपलं नारळाचं. आता तुम्ही बघू शकता सगळ्यात इनर लेअर तुम्हाला इथे दिसत असेल, ती काय आहे? एंडोकार्प. मधातली लेअर दिसत असेल, ती काय आहे? ती काय आहे? मिझोकार्प. आणि सगळ्यात बाहेरची लेअर दिसत असेल, ती काय आहे? एक्झोकार्प. आणि त्याच्या आत काय? फ्रूट आहे. म्हणजे आपण जे नारळ म्हणतो ना, खरं जे आपण नारळ म्हणतो सीड म्हणून, तेच खरं तर सीड आहे. आणि त्या सीडच्या आत पाणी असते नारळात. तुम्हाला फक्त एक इमेज म्हणून तुम्हाला दाखवते की तुम्हाला कळायला कसं हवं, की जेव्हा तुम्ही नारळाचं बघसाल झाड, तर नारळाचं फळ बघसाल, तेव्हा कळेल की याच्यातलं मिझोकार्प काय, एंडो काय आणि एक्झोकार्प काय. आणि त्यातलं सीड म्हणजेच आपण नारळाचं झाड आहे, त्याच्या आत पाणी असतं. ठीक आहे, त्याच्यानंतर आपण बघूया आता सीडचे पार्ट बघूया. तर सीडचं काम काय आहे? सीडचं काम आहे की जर्मिनेट होणं आणि नवीन प्लांट तयार करणं. नवीन प्लांट जेव्हा पण तयार होईल तेव्हा काय तयार होणार आहे? एक म्हणजे एक एम्ब्रिओ असला पाहिजे, तेव्हाच नवीन प्लांट तयार होईल, बरोबर. त्याच्यानंतर आता हा एम्ब्रिओ आहे, तर ते नाजूक असणार आहे, तर त्याला प्रोटेक्ट करायसाठी एक पोट असलं पाहिजे बाहेरून, तेव्हाच तो प्रोटेक्ट राहील जमिनीच्या आत. त्याच्यानंतर आता एम्ब्रिओ आहे, आता काही दिवस त्याला डायरेक्ट पानं येणार नाहीत. पानं आले नाही म्हणून, जमिनीच्या बाहेर पानं आले नाही म्हणून फोटोसिंथेसिस होणार नाही, ग्लुकोज तयार होणार नाही, म्हणून झाडाला एनर्जी भेटणार नाही. मग तोपर्यंतची एनर्जी कोण द्यायला हवं? ते म्हणजे हे देते, स्टोअर्ड फूड. म्हणजे काय की जेव्हा जेव्हा सीड जर्मिनेट होईल, सीड कोट काय करल? प्रोटेक्ट करायचं काम करल. स्टोअर्ड फूड त्याला काय करल? न्यूट्रिशन द्यायचं काम करेल. आणि एम्ब्रिओ नंतर त्याचं काय तयार होईल? प्लांट तयार होईल. कळालं? म्हणजे सीडचे पार्ट किती आहेत? एम्ब्रिओ, सीड कोट आणि स्टोअर्ड फूड. इथपर्यंत तुम्ही आता सीड पर्यंत लक्षात ठेवा, याच्याहून जास्त डीप जायची गरज नाहीये. तर आतापर्यंत आपण काय काय शिकलो याचा एकदा एक क्विक रिकॅप घेऊया. तर ठीक आहे, ही आपण सगळ्यात पहिली स्लाइड बघितली होती, ती स्लाइड आहे. त्याच्यात आपण काय काय बघितलं स्टार्टिंग पासून बघूया. स्टार्टिंगला आपण काय बघितलं होतं की एक रूट सिस्टीम असते आणि शूट सिस्टीम असते. तर वरची झाली शूट सिस्टीम आणि ही खालची काय झाली? रूट सिस्टीम. रूट मध्ये काय काय बघितलं होतं आपण? रूटचे पॅटर्न बघितले होते.
पॅटर्न म्हणजे काय, जेव्हा आपण रूट ग्रो होणार आहे तेव्हा काय काय तयार करणार आहे, एक तर स्टेम पासून ओरिजिनेट झालेला डायरेक्ट वाला कुठला, प्रायमरी रूट. त्याच्यानंतर प्रायमरी रूट पासून अजून एक फांदी फुटली, ते दुसऱ्यांदा फुटलेली आहे म्हणून आपण त्याला काय म्हणतो, सेकंडरी रूट. त्याच्यानंतर सेकंडरी रूट पासून अजून फुटल्या, इथे काय झालं, तिसऱ्यांदा डिव्हिजन झाली म्हणून आपण त्याला काय म्हणतो, टर्शरी रूट. ते आपण नुसते 3 पॅटर्न बघितले होते, म्हणजे त्याची काय ब्रांचिंग तयार झाली. आणि या ब्रांचिंगचं महत्व काय आहे, की ब्रांचिंग जेवढी जेवढी वाढत जाईल तेवढ्या आत झाडाची मुळं जाईल आणि तेवढा जास्त सपोर्ट झाडाला भेटेल आणि तेवढ्यापर्यंत खोलपर्यंत पाणी झाडाला भेटेल, तेवढ्यापर्यंतचे मिनरल्स झाडाला भेटतील. त्याच्यामुळे काय होणार आहे, झाडाची ग्रोथ चांगली होणार आहे. म्हणजे जेव्हा पण आपण मोठे मोठे झाडं बघतो त्यांचं काय असतं की, आणि छोटे छोटे झाडं बघतो, छोट्या छोट्या झाडांचे मुळं जास्त खालपर्यंत गेलेली नसतात, पण तुम्ही जर मोठे मोठे झाडं बघितले त्यांची मुळं जे आहेत एकदम खोलपर्यंत गेलेले असतात आणि ते त्यासाठी सपोर्ट करायचं काम करतं. त्याच्यानंतर आपण बघितलं की रूट्स मध्ये काय काय, समजा एक रूटचा एक घेतला आपण, तुकडा घेतला, त्याच्यात आपल्याला काय सापडून येईल, वरती रूट्स हेअर दिसतील आणि पुढच्या टोकाला एक रूट कॅप असेल. तर रूट्स हेअर आणि रूट कॅपचं काय काम आहे, प्रोटेक्शन करायचं आणि पुढं असं भिजत जायचं ड्रिलिंग मशीन सारखं. आणि त्याच्यानंतर रूट हेअरचं काय काम आहे, सरफेस एरिया वाढवतो, मिनरल आणि वॉटर ऑब्झर्प्शन वाढवतो. त्याच्यानंतर आपण कुठे गेलो, स्टेम कडं. तर स्टेम मध्ये काय काय असते, स्टेमचे सगळे पार्ट आहेत, फ्लावर, फ्रूट, लिव्ज, हे सगळे स्टेमचेच पार्ट आहेत. तर स्टेमचे पार्ट तयार कुठून होतात, एक असतो नोड पार्ट आणि एक असतो इंटर नोड पार्ट. तर नोड पार्ट हा झाला, समजा हा झाला नोड पार्ट, हा पण झाला नोड पार्ट. तर या दोघांमधला पार्ट जो आहे तो काय, इंटर नोड पार्ट, हे तुम्हाला सांगितलंय मी. हे झालं स्टेम बद्दल. आणि स्टेमचं काय काय काम काय, एक तर सपोर्ट करायचं, वॉटर कंडक्शन वरती न्यायचं, अजून स्टोर ग्लुकोज सिंथेसिस झालेलं रूट कडे न्यायचं, हे सुद्धा काम असतं, कारण रूटला सुद्धा न्यूट्रिशन लागतं. त्याच्यानंतर स्टोरेजचं काम पण स्टेमच करतं, म्हणजे स्टार्च जे आपलं स्टोरेज फॉर्म आहे प्लांटचं, ते कुठं स्टोअर असतं, स्टेम मध्ये स्टोअर्ड असतं. म्हणजे अशी 3 कामं करतं, स्टोरेज, सपोर्ट आणि ट्रान्सपोर्ट, हे 3 कामं स्टेम करतो. त्याच्यानंतर आपण लीफ बघितलं, लीफ मध्ये आपण काय बघितले, वेनेशन बघितलं. लीफ मध्ये ते सगळ्यात हिरवागार पार्ट असतो तो काय असतो, लॅमिना किंवा लीफ ब्लेड आपण त्याला असं म्हणतो. ब्लेड म्हणजे ब्लेडच्या पात्यासारखं आपल्याला दिसतं ना पान, म्हणून आपण त्याला काय म्हणतो, लीफ ब्लेड असं म्हणतो. त्याच्यातून काय होतं, हिरवागार पार्ट काऊन असतो, करतात क्लोरोफिल. तुम्ही जर जेव्हा शिकसाल तेव्हा तुम्हाला कळत, क्लोरोफिल नावाचं पिगमेंट असतो, त्याच्यामध्ये हिरवगार आपल्याला दिसतं. आणि क्लोरोफिल काय करतं, फोटोसिंथेसिस काम करायचं, फोटोसिंथेसिसचं काम करतं. म्हणजे तुम्ही शिकसाल, जेव्हा तुम्ही फोटोसिंथेसिस शिकसाल तुम्हाला सगळं करून येईल की CO2, H2O, सनलाईटचं काय महत्व असतं, जेव्हा तुम्ही फोटोसिंथेसिस करसाल तेव्हा शिकून जातात. त्याच्यानंतर लीफचं तुम्ही शिकला पार्ट जो असतो त्याला लीफ ब्लेड आणि नोडला कनेक्ट करणारा पार्ट कोणता असतो, पिटिओल. एवढं झालं, लीफ ब्लेड झाला, म्हणजे लॅमिना, लीफ ब्लेड, पिटिओल झालं. त्याच्यानंतर आपण बघितलं की फ्लावरचा पार्ट बघितला, फ्लावर. हा, आणि लीफ मध्ये आपण अजून काय बघितलं, टोमाटा बघितलं. टोमाटाचं काम काय असतं, CO2 आत आणणं आणि O2 बाहेर नेणं. त्याच्यानंतर आपण बघितलं फ्लावर. फ्लावर मध्ये काय काय असतं, एक असतं कनेक्ट करणारा पार्ट नोडला, तो काय असतो, पेडंकल किंवा आपण त्याला म्हणतो पेडिसेल. त्याच्यानंतर त्याचा वरचा पार्ट सेपल्स, जो हिरवागार पार्ट आहे तो काय, सेपल्स, त्याला आपण म्हणतो कॅलिक्स. त्याच्यानंतर कलरफुल पार्ट आहे, कलरफुल म्हणजे काय तुम्हाला सांगितलं होतं, करोला, कलरफुल करोला म्हणजे काय, तो झाला पेटल्स. आणि त्याच्यानंतर जो रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन तुम्हाला सांगितलं होतं फ्लावर, तर त्याचं काय पार्ट झाला, एक पार्ट झाला मेलचा, एक झाला फिमेलचा. फिमेल म्हणजे गायनोशियम, त्याच्यात आपण बघितलं स्टाईल, स्टिग्मा, ओव्हल्स, ओव्हरी. नंतर मग मेल पार्ट बघितला, तिथं होता वरचा कॅप लाईक पार्ट, अँथर. नंतर मग फिलामेंट. टोटल काय झालं, स्टेमेन. स्टेमेनला आपण दुसरं काय म्हणतो, अँड्रोशियम. आणि गायनोशियमला दुसरं काय म्हणतो आपण, पिस्टिल. इथपर्यंत आपण पार्ट शिकलो. आणि नंतर फ्लावरचं फर्टिलायझेशन झाल्यानंतर काय होते, फ्रूट तयार होते. फ्रूट काय असते, ओव्हरीचं फ्रूट तयार होते, ओव्हलचं सीड तयार होते. सीडच्या नंतर फ्रूटचं पार्ट शिकलो आपण, बाहेरचा असतो पेरिक्राफ्ट टोटल, अंदर सीड असते. पेरिक्राफ्ट कशामध्ये बनलेलं असते, एक्झोकार्प, मिझोकार्प आणि एंडोकार्प. एवढं झालं. त्यानंतर आपण बघितले सीड. सीड मध्ये काय असते, एक असते एम्ब्रिओ, जे काही फ्युचर प्लांट तयार करणार आहे. फ्युचर प्लांट तयार करणार आहे त्याला न्यूट्रिशन लागणार आहे, ते कोण देणार आहे, स्टोअर्ड फूड. आणि प्रोटेक्शन लागणार आहे, ते कोण देणार आहे, सीड कोट. हे सगळं आपण आतापर्यंत शिकलो. आणि हा मित्रांनो बेसिक पार्ट आहे म्हणजे फ्लॉवरिंग प्लांटचा. तुम्ही पुढे जेव्हा फोटोसिंथेसिस शिकसाल, फर्टिलायझेशन शिकसाल,
अजून ट्रान्सपोर्ट, मिनरल न्यूट्रिशन वगैरे असे ते चॅप्टर शिकाल पुढे जाऊन, फ्लावर बद्दल किंवा प्लांट बद्दल. त्यातला सगळ्यात बेसिक पार्ट म्हणजे इथून सगळं चालू होतं. म्हणजे हा केंद्रबिंदू आहे, इथून तुम्ही सगळं शिकणार आहात. इथून तुम्ही सगळं शिकत जाणार आहात, फोटोसिंथेसिस, फर्टिलायझेशन वगैरे. तर मग हा एकदम बेसिक आहे, तर हा तुमचा एकदम फिंगर टिप पाहिजे चॅप्टर, किंवा हा जो पार्ट आहे एकदम फिंगर टिप पाहिजे. तर चांगलं याला रिवाईज करा. हा एकदम बेसिक आहे, तर याच्यात तुम्ही जास्त मेहनत देशाल तेव्हाच तुम्हाला पुढे जाऊन सोपं जाईल. आणि अजून तुम्हाला जर एमसीक्यू मिळाले तर एमसीक्यू सोडवायचा प्रयत्न करा. तर ठीक आहे, इथपर्यंत आपला पार्ट होता. धन्यवाद.